पर्टिक्युलर नॉलेज किंवा थेरीज म्हणजे व्हेरियस सिद्धांत आणि परसेप्शन्स म्हणजे काय व्हेरियस समज किंवा आकलन शक्ती म्हणजे ते जे काही त्यांचे समज आहेत व्हेरियस परसेप्शन अँड द थेरीज थेरीज म्हणजे प्रॅक्टिकल किंवा व्हेरी जे सिद्धांत आहेत ते हॅव्हिंग ऑफ नेचर कल्चरल कन्सेप्टलाइज ओके तर ह्यामध्ये काय असते की मेनली IKS मध्ये काय असते की they having the various theories they having the definitions classification and the concept of the physical nature and the social and the economical environment okay तर बघा की IK म्हणजे काय इट इज द पार्टिसिपंट नॉलेज ऑफ द टेम्पोरियल अँड द सोशल स्पेस म्हणजे पर्टिक्युलर तिथले जे लोक असतील पर्टिक्युलर एका कम्युनिटीमध्ये जे राहत असतील त्यांचं जे नॉलेज आहे दॅट इज द इंडिजिनियस नॉलेज इंडिजिनियस म्हणजे स्थानिक जे काही त्यांचं जे नॉलेज आहे ते आणि IKS म्हणजे काय की त्याच्यामध्ये थोडंसं त्या कन्सेप्टमध्ये काय आहे की ते हॅव्हिंग द knowledge about the definitions, classifications, and the concept of the physical, natural, and the social economical environment. Okay. तर इन डिटेल मध्ये त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा त्यांची जी कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये त्यांना दे हॅव्हिंग द नॉलेज अबाउट द क्लासिफिकेशन कन्सेप्ट अँड द देअर नॅचरल अँड द फिजिकल सिस्टीम ऑफ द एन्व्हायरमेंट ओके ठीक आहे जस्ट हे तर तुम्हाला डेफिनेशन विचारले जातात ITK म्हणजे इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज ओके तर यातून पहिला डेफिनेशन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पण ही जी इम्पॉर्टंट आहे ITK म्हणजे काय की इट इज डिफाइंड ॲज किंवा इट इज द ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ऑफ थिंकिंग ऑफ द लोकल पीपल इन व्हेरियस ऑपरेशन ऑफ ऍग्रिकल्चर अँड द अलाइड एरियाज हे काय आहे की ऍक्च्युअल ऍप्लिकेशन आहे म्हणजे जे काही तिथले लोक आहेत किंवा जे काही फार्मर्स असतील जे दे हॅव्हिंग द थिंकिंग ऑफ द लोकल पीपल इन व्हेरियस ऑपरेशन म्हणजे त्यांना जसं वाटतंय किंवा तशा त्या मेथड ते यूज करतायत म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा एखादं लीफ एक्स्ट्रॅक्ट ते यूज करत असतील फॉर द कंट्रोलिंग ऑफ द व्हेरियस पेस्ट ओके म्हणजे जे सायंटिफिकली यात नॉलेज नाही आहे जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय करतो की केमिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल केमिकल कंट्रोल नाहीये किंवा सायंटिफिक स्टडी करून केलेले केमिकल्स वगैरे नाहीयेत तर ते काय करणार आहेत की जे हे आहेत म्हणजे एखादा नीम एक्स्ट्रॅक्ट ते यूज करतायत किंवा नीम पासून तयार केलेलं नीम सेड करणारे एक्स्ट्रॅक्ट ते यूज करतायत फॉर कंट्रोल ऑफ द व्हेरियस पेस्ट ओके तर दॅट इज द इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय की जे लोक आहेत तिथले किंवा स्थानिक त्यांचं ट्रॅडिशनल जे काही हे नॉलेज आहे त्याच्यावरती डिपेंड ते काय करतात की दे ऍक्च्युअली ऍप्लिकेशन ऑफ द various agriculture and the allied practices in their farm okay तर बघा that is the ITK it is specially concerned with the actual application of thinking of the local people in a various operation and the agriculture and the allied areas ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघू की हे सगळं थेरीज आहे ओके तर फर्स्टली इनोव्हेशन्स म्हणजे काय असतं बघा इनोव्हेशन म्हणजे काय की इट इज अ सायंटिफिकली बेस्ड डेव्हलपमेंट of practices using their locally available resources to solve the scientific problems. ओके तर मेनली इनोव्हेशन्स म्हणजे काय असतात की व्हेरियस शोध लावतात शोध म्हणजे इनोव्हेशन्स तुम्हाला समजत असेल तर इट इज द सायंटिफिकली बेस्ड ऑन अ डेव्हलपमेंट ऑफ द प्रॅक्टिसेस युझिंग द लोकली अवेलेबल रिसोर्सेस म्हणजे ज्यांच्याकडे जे लोकली अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती ते सायंटिफिकली स्टडी करून व्हेरियस इनोव्हेशन्स करतात टू सॉल्व द specific problems okay that is the innovation then ओके मेन म्हणजे इनोव्हेशन्स करण्याचं मेन त्यांचं एम काय आहे की टू मिनिमायझिंग द रिस्क रादर दॅन द मॅक्झिमाइंग द प्रॉफिट्स ओके हे तर काही फक्त थिअरी आहे तुम्ही वाचा आपण काही इम्पॉर्टंट नाही एवढं फक्त त्यातलं काय की जे ITK ची डेफिनेशन्स आहे ITK म्हणजे काय की इट इज द इंडिजिनियस ट्रेडिशनल नॉलेज दॅट इज इट इज द ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ऑफ थिंकिंग ऑफ द पीपल इन व्हेरियस ऑपरेशन ऑफ ऍग्रिकल्चर अँड द अलाइड एरियाज ठीक आहे तर ठीक आहे हा डिफरन्स महत्वाचा आहे द डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल नॉलेज अँड द सायंटिफिक नॉलेज ओके तर हा डिफरन्स तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं ट्रॅडिशनल म्हणजे काय पारंपरिक म्हणजे बघा की इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे स्थानिक पारंपरिक त्यांचं जे नॉलेज आहे ओके ओके आणि आपण काय बघणार आहे सायंटिफिक सिस्टीम म्हणजे मॉडर्न ऍग्रिकल्चर म्हणजे जे आत्ताच ऍग्रिकल्चर आहे आणि आधीचं जे ऍग्रिकल्चर होतं जे स्थानिक लोकांनी व्हेरियस मेथड्स यूज करत होते किंवा त्यांचं जे आधीचं जे लोक होते स्थानिक पारंपरिक त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्याशी कम्पेअर आपण काय बघणार आहे आत्ताचे फार्मर्स किंवा त्यांचं आत्ताचं मॉडर्न ऍग्रिकल्चर बघणार आहेत आपण ठीक आहे तर बघा की फर्स्टली काय म्हटलंय की
त्या दोघांमधला डिफरन्स आपण बघणार आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला डिफरन्स विचारतात. तर बघा की ऑल द पार्ट्स ऑफ द नेचर वर्ल्ड्स आर रिगार्डेड इन लिव्हिंग फॉर्म्स, ऑल लाईफ फॉर्म्स एज अ इंटरडिपेंडंट. म्हणजे जे ITK मधले जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय आहे की ऑल पार्ट्स ऑफ द नॅचरल वर्ल्ड आर रिगार्डेड इन अ लिव्हिंग फॉर्म. म्हणजे इथले जे सगळे आहेत रिगार्डिंग ते लिव्हिंग फॉर्म्स मध्ये असतात आणि ऑल लाईफ आर इंटरडिटर्मिनंट, म्हणजे एकमेकावर डिपेंडेंट असतात, इंटरडिपेंडंट असतात. ओके, म्हणजे ITK मधले जे काही नॅचरल वर्ड्स आहेत दे आर द लिव्हिंग फॉर्म्स मध्ये असतात आणि ते एकमेकावरती डिपेंडेड असतात. आणि पण सायंटिफिक नॉलेज मध्ये किंवा काय असते की किंवा सायंटिफिक ऍग्रिकल्चर मध्ये काय असते की ह्युमन लाईफ इज रिगार्डेड ॲज अ सुपेरियर. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की जे ह्युमन लाईफ्स आहेत ते काय आहेत की सुपेरियर्स आहेत. दे कंट्रोल द अदर लाईफ फॉर्म आणि ते काय करतात की अदर लाईफ कंट्रोल करतात. ओके ओके, तर बघा ITK मध्ये काय आहे की जे काही नॅचरल वर्ड्स आहेत किंवा ते आहेत की जे ऑल लिव्हिंग फॉर्म्स मध्ये आहेत आणि एकमेकावरती डिपेंडेड आहेत ते. आणि सायंटिफिक नॉलेज मध्ये काय आहे की ह्युमन लाईफ इज अ सुपेरियर, म्हणजे आपण ह्युमन्स आहेत ते मेनली सुपेरियर असतात त्याच्यामध्ये आणि दे कंट्रोल द अदर लाईफ फॉर्म्स. दे कंट्रोल द अदर लाईफ फॉर्म्स. देन बघा सेकंड, नॉलेज इज ट्रान्समिटेड लार्जली थ्रू द ओरल मीडियम. ITK मध्ये काय होतं की म्हणजे सायंटिफिकली कुठं लिहून ठेवलेलं नाहीये ते, काय की ओरली आता मला माहितीये तर मी दुसऱ्यांना सांगणार, असं ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये असं केलं जायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी एखादी मेथड यूज करून माझं क्रॉप प्रोडक्शन वाढलंय तर मग मी दुसऱ्याला सांगणार. असं ते काय त्यांचं जे नॉलेज होतं ते काय होतं की रिटर्न फॉर्म मध्ये नव्हतं, तर ते काय होतं की ओरली मेथड्स होतं. देन इन सायंटिफिक नॉलेजमध्ये काय आहे की नॉलेज इज ट्रान्समिटेड थ्रू द रिटन वर्ड. ओके, तर सायंटिफिक स्टडीज आहेत किंवा सायंटिफिक सिस्टीम आहे म्हणजे इथं ऑब्व्हियसली काय असणार आहे की इथं जे काही नॉलेज आहे किंवा ज्या काही थेरीज आहेत, जे काही प्रॅक्टिसेस आहेत ते काय असणार आहेत इन अ रिटन वर्ड्स मध्ये असणार आहेत. ओके, तर हा दोघांमधला डिफरन्स आहे. देन बघा, नॉलेज इज डेव्हलप्ड अँड अक्वायर्ड थ्रू द ऑब्झर्वेशन अँड द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. जे काही ITK मधलं नॉलेज आहे विच इज आर डेव्हलप्ड अँड अक्वायर्ड थ्रू द ऑब्झर्वेशन अँड द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. म्हणजे ते त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे बऱ्याच दिवसांचं किंवा त्यांचं जे ऍक्च्युली त्यांचं जे थिंकिंग आहे ते त्यांनी ऍक्च्युली पार्टिसिपेट केलंय किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांनी केलाय त्याच्यावरती यांचं नॉलेज डिपेंड आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये मॉडर्न ऍग्रिकल्चरमध्ये काय आहे की द नॉलेज इज डिपेंड ऑन अ लर्निंग सिच्युएशन इन विच रिमोट फ्रॉम द अप्लाइड कंटेक्स्ट. ओके, तर इथं बघा की जे मॉडर्न कल्चर आहे त्या मॉडर्न कल्चरमध्ये असं नाहीये की ते बऱ्याच दिवसाचं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वर ते करतात. तर इथं काय आहे की ते जनरली लर्न इन अ सिच्युएशन, म्हणजे पर्टिक्युलर एखादी सिच्युएशन आली की त्याच सिच्युएशनचा स्टडी करून त्याच्यावरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओके, रिमोट फ्रॉम द अप्लाइड कन्सेप्ट. देन बघा, नॉलेज इज फर्स्टली बघा ITK मध्ये नॉलेज इज हॉलिस्टिक, इंट्युटिव्ह, देन क्वालिटेटिव्ह अँड द प्रॅक्टिकल. आणि इकडे काय असते की रेड्युनिस्ट, देन क्वांटिटेटिव्ह अँड द अनालिटिक अँड द थेरॉटिकल हे असते. ठीक आहे, तर हे थोडेसे वर्ड्स अवघड आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तर ठेवा, नाही तर दुसरे खाली बरेचसे डिफरन्स आहेत ते आपण बघू. नॉलेज इज रिसोर्स युजर्स इन अ लॉंग टर्म प्रोसेस आहे. ही जी ITK मधलं जे नॉलेज आहे ती लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि सायंटिफिक नॉलेज आहे ते शॉर्ट टर्म प्रोसेस आहे. Then बघा, the nature and the status of the particular knowledge is influenced by the socio-cultural factors such as spiritual beliefs that is communally held. म्हणजे जे ITK मधलं जे नॉलेज आहे ते काय असते की मेनली कशावरती डिपेंड आहे, सोशो कल्चर फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. ओके, तर मेनली त्याच्यामध्ये काय असते की स्पिरिच्युअल बिलीव्ह असतात, म्हणजे जे काही आध्यात्मिक विश्वास आहे किंवा एखाद्या कम्युनिली हेल्थ, म्हणजे काय जे काही जातीय व्यवस्था आहे त्याच्यावरती डिपेंड असतात. पण जे हे आहे मॉडर्न कल्चर आहे ते दे डू नॉट डिपेंड ऑन एनी स्पिरिच्युअल बिलीफ्स अँड द कम्युनिली हेल्थ. ओके, तर इथं मेनली काय असते की ते पर्टिक्युलर नॉलेज इज इन्फ्लुएन्स्ड बाय द पीर रिव्ह्यू, म्हणजे जे व्हेरियस रिव्ह्यूज आहेत किंवा फॅक्ट आहेत त्याच्यावरती डिपेंड असते. अँड इट इज हेल्ड बाय इंडिव्हिज्युअल स्पेशालिस्ट. आणि हे जे नॉलेज आहे ते काय केले जाते की इंडिव्हिज्युअली जे स्पेशालिस्ट लोक आहेत त्यांच्यावरती ते डिपेंड आहे किंवा त्याच्याकडूनच ते सजेस्ट केलं जाते. ओके, तर बघा की ITK काय की मेनली
सोशो कल्चर फॅक्टर्सवरती डिपेंड आहे आणि ते स्पिरिच्युअल बिलीफ आणि जातीय व्यवस्थेवर डिपेंड आहे. तर हे मेनली जो स्पेशालिस्ट असतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. देन एक्सप्लेनेशन बिहाइंड द प्रिसिव्ड फिनॉमिनॉन अँड स्पिरिच्युअली बेस्ड ऑन अ सब्जेक्टिव्ह. ओके, तर ITK असते ते काय असते की मेनली स्पिरिच्युअली बेस्ड ऑन अ सब्जेक्टिव्ह. स्पिरिच्युअली म्हणजे आध्यात्मिक गोष्टींवर बेस्ड असते आणि सब्जेक्टिव्ह असते म्हणजे काल्पनिक गोष्टींवरती डिपेंड आहे त्यांचं नॉलेज. पण जे मॉडर्न ऍग्रिकल्चर मधलं नॉलेज आहे ते दे हॅव्हिंग द रॅशनल अँड द ऑब्जेक्टिव्ह. रॅशनल म्हणजे योग्य कारणांसाठी किंवा त्याला फॅक्ट आहे. व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्हेरियस उद्देश आहेत किंवा तुमच्याकडे त्याचे सिद्धांत आहेत. तुमचा काही पर्टिक्युलर हेतू आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. देन नॉलेज इज बेस्ड युज्ड टू मेक द suitable decision under the variable condition. Okay, in a ITK, then knowledge is used to put forward a hypothesis and the verify underlying laws and the constant. Okay, तर मेनली ITK म्हणजे काय आहे की ते आर द ट्रेडिशनल नॉलेज. ओके, आणि हे काय की सायंटिफिक नॉलेज आहे. ठीक आहे, तर हा थोडासा डिफरन्स आहे तुम्हाला विचारला जाईल. देन बघा की व्हेरियस कॅरेक्टर्स ऑफ ITK. ITK चे आपण व्हेरियस कॅरेक्टर बघतोय. ITK इज नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. ITK जे आहे ते जे स्थिर नाहीये पण काय की म्हणजे असं नाही की ते फारच स्थिर असं आहे किंवा डेव्हलपिंग नाहीये. तर ते काय की डायनॅमिक आहे, थोडंसं गतिमान पण आहे. देन एक्झोजिनियस नॉलेज अँड द एंडोजिनियस क्रिएटिव्हिटी ब्रिंग्स द चेंजेस टू ITK. एक्झोजिनियस म्हणजे जे काही त्यांचं बाह्य नॉलेज आहे किंवा त्यांच्याकडे जे त्यांच्याकडे अंतर्गत त्यांच्याकडे ज्या क्रिएटिव्हिटी आहेत फॉर दे आर ब्रिंगिंग द चेंजेस टू द ITK. देन बघा ITK इज मेनली क्वालिटेटिव्ह इन नेचर. मेनली ते क्वालिटेटिव्ह आहे. देन दे स्टडी नीड्स टू हॉलिस्टिक अप्रोच. द स्टडी नीड्स टू हॉलिस्टिक अप्रोच तुमच्याकडे असला पाहिजे. ITK इज द स्टडी. देन ITK इज properly tapped, it can be provide the valuable insight into resources, sources, possibilities and the problems in a particular area. जर ते पर्टिक्युलर तुम्ही त्याचा यूज केला तर ते तुम्हाला युजफुल आहे. देन ITK इज रेकॉर्डेड अँड ट्रान्सफर टू द ओरल ट्रेडिशन. ITK मेनली तुम्हाला आपण आता बघितले की दे आर ट्रान्सफर्ड टू द ओरली. देन इट इज मेनली लर्न थ्रू द ऑब्झर्वेशन अँड द व्हेरियस एक्सपिरियन्स. तर मेनली ते ऑब्झर्वेशनवर डिपेंडेंट आहे किंवा एक्सपिरियन्सवर डिपेंडेंट आहे. देन ITK फॉर्म्स इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन व्हरायटी. व्हेरियस व्हरायटीवरती डिपेंड आहे आणि हे इट रिफ्लेक्ट द लोकल ट्रेडिशन. ओके, तर हे काही तुम्हाला नाहीच विचारत, फक्त आतापर्यंत तुम्ही बघितलं तर ITK ची डेफिनेशन काय आहे की इट इज द इंडिजिनस ट्रेडिशनल नॉलेज. म्हणजे काय की इंडिजिनस म्हणजे स्थानिक, ट्रेडिशनल म्हणजे जे काय ट्रेडिशनल पारंपरिक जे नॉलेज आहे त्यांचं ते. ओके, इट इज द ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ऑफ थिंकिंग ऑफ द लोकल पीपल इन व्हेरियस ऑपरेशन ऑफ एग्रीकल्चर अँड द अलाइड एरियाज. ओके, तर बघा की थोडासा डिफरन्स. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काही इम्पॉर्टंट नाही. इथून इम्पॉर्टंट आहे क्रॉप वाईज इंडिजिनस ट्रेडिशनल नॉलेज. म्हणजे तुम्हाला काय विचारलं जाते की व्हेरियस जे क्रॉप्स आहेत आणि त्या क्रॉप्समध्ये व्हेरियस जे ट्रेडिशनल नॉलेज त्यांनी यूज केले, तर पर्टिक्युलर तुम्हाला विचारलं जाते राईसचं ट्रेडिशनल नॉलेज लिहा किंवा मेजचं ITK लिहा, पीचं ITK लिहा. त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. त्याच्या आधीचं फक्त ITK ची डेफिनेशन लक्षात ठेवा. थोडासा डिफरन्स फार रेअरली तुम्हाला विचारला जाईल, पण इथून जे इम्पॉर्टंट आहे इथून पुढं. ठीक आहे, तर व्हेरियस क्रॉप मध्ये कुठल्या ट्रेडिशनल मेथड्स यूज केल्या जातात ते आपण बघणार आहेत. ओके, तर फर्स्ट अप्लाय क्रॉप राईस. तर राईस मध्ये पहिल्यांदा काय केलं जाते की द ट्रीटमेंट ऑफ पॅडी सीड इन अ डायल्युटेड बायोगॅस स्लरी फॉर 12 hours increases the resistance of the seedlings to the pest and diseases. ओके, तर तुम्हाला यात काय असणार आहे की इंडिजिनस ट्रेडिशनल नॉलेज किंवा ITK मध्ये काय असणार आहे, क्रॉप्स असणार आहेत. आणि क्रॉप्स नंतर तुम्ही काय लिहिणार आहेत त्यात की व्हेरियस जे तुम्ही मेथड्स यूज केल्यात फॉर कंट्रोलिंग द पेस्ट और व्हेरियस डिसीजेस किंवा फॉर इन्क्रीजिंग द यील्ड. ओके, तर ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत किंवा पर्टिक्युलर एखादं आपण इंटरकल्चर ऑपरेशन केलंय किंवा सी ट्रीटमेंट केलं, ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या तुम्ही काय लिहिणार आहे की ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी मध्ये लिहिणार आहेत. ओके, तर बघा की फर्स्टली आपलं क्रॉप आहे राईस आणि राईस मध्ये काय केलं जाते फॉर कंट्रोल ऑफ द पेस्ट अँड डिसीज. आणि पेस्ट आणि डिसीज, पेस्ट म्हणजे काय की एनी ऑर्गॅनिझम विच कॉजेस डिसीज, म्हणजे किडी आणि जे काही
पिकांवरती जे रोग पडतात ते कंट्रोल करण्यासाठी व्हेरियस मेथड्स. फर्स्ट आहे की दॅट इज द पॅडी सीड, म्हणजे जे पॅडीचे सीड्स आहेत ते काय करतात की विच इज आर डायल्युटेड इन अ बायोगॅस स्लरी. बायोगॅस स्लरीमध्ये ते डायल्यूट करतात फॉर 12 अवर्ससाठी. कशासाठी करतात हे? टू इन्क्रीजेस द सीडलिंग रेजिस्टन्स टू द सीडलिंग टू द पेस्ट अँड डिसीजेस. ओके. देन बघा की सेकंड ऑपरेशन आहे about 3 kg of tamarindine seeds are applied for an acre of paddy field. Then 1 day after transplanting to boost up the crop growth and the yield. Okay, तर यात बघा की काय करतात की 30 kg of tamarindine seeds are applying for the crop growth and the yield. Then third operation is that is the soaking the paddy seed in a diluted cow's urine. Before sowing, considerably reduce the incidence of the leaf spots and rice blast. ओके. तर ह्या दोन राईसच्या पेस्ट आहेत, म्हणजे राईसच्या पेस्ट आहेत लिप स्पॉट्स आणि राईस ब्लास्ट. हे काय, ह्या दोन पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की पॅडी सीड तुम्ही डायल्युटेड काऊ युरिन असते त्याच्यामध्ये तुम्ही सोक करा. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हे ऑपरेशन लक्षात ठेवायचं आहे. सोकिंग द पॅडी सीड इन अ डायल्युटेड काऊज युरिन. कशासाठी? फॉर कंट्रोल ऑफ द लिप स्पॉट्स अँड राईस ब्लास्ट. ठीक आहे. देन प्री सोकिंग ऑफ द पॅडी सीड्स इन अ मिल्क. काय करा की जे पॅडी सीड्स आहेत ते काय करा की प्री सोक करा, म्हणजे भिजवून ठेवा इन अ मिल्क मध्ये काय करा की पॅडी सीड्स भिजवून ठेवा. कशासाठी? टू इन्क्रीज इट्स रेजिस्टन्स अगेन्स्ट टुंग्रो व्हायरस किंवा स्टंट व्हायरस. म्हणजे राईसला काय येतात की टुंग्रो व्हायरस एक असतोय आणि राईसला दुसरं एक असते की स्टंटेड व्हायरस एक असतोय. म्हणजे हे डिसीजेस आहेत. ओके. टुंग्रो व्हायरस डिसीज आणि स्टंटेड व्हायरस डिसीजेस. तर हे दोन डिसीजेस आहेत राईसचे, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ट्रॅडिशनल मेथड सांगितले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की इथं तुम्हाला कुठलंही केमिकल मेथड नाही सांगितलं, म्हणजे केमिकल सांगितलं नाही. जसं फॉर एक्झाम्पल यूज ऑफ मॅलाथिओन किंवा यूज ऑफ दुसरं कुठलंही असेल. ठीक आहे. तर व्हेरियस केमिकल्स जे आहेत की तुम्हाला सांगितलेले नाहीये. तर तुम्हाला काय सांगितले की हे जे तुम्ही ऑब्झर्व करताय तर बघा की इथं काय सांगितले, सगळे ट्रॅडिशनल मेथड सांगितले आहेत किंवा इंडिजिनियस ट्रेडिशनल नॉलेज सांगितले. त्याच्यामध्ये कुठलेही सायंटिफिक स्टडीज चे जे काही प्रॅक्टिसेस आहेत ते इथं सांगितलेले नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक असते, व्हेरियस पेस्ट कंट्रोल करण्यासाठी काय असते की व्हेरियस बायोलॉजिकल कंट्रोल्स असतात. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय? व्हेरियस प्रिडेटर पॅरासिटॉइड्स हे यूज करून तुम्ही काय करताय की पेस्ट कंट्रोल करताय. जसं फॉर एक्झाम्पल निमॅटोड्स वगैरे ते करून कंट्रोल करून करताय. म्हणजे त्याच्यामध्ये काय की ट्रेडिशनल नॉलेज नाहीये, त्याच्यामध्ये ऍक्च्युली मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे किंवा त्यांनी स्टडी करून व्हेरियस केमिकल्स किंवा फर्टिलायझर्स त्यांनी हे केलेत, डेव्हलप केलेत आणि ते यूज केलेत. पण तुम्ही इथं बघाल तर इथं काय की सगळं ट्रॅडिशनल नॉलेज आहेत. ओके. दे डू नॉट इन्क्लूड व्हेरियस केमिकल कंट्रोल. ओके. तर हे जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर काय सांगितलं की पॅडी सीड सोक करा इन मिल्क मध्ये फॉर द कशासाठी? टुंग्रो व्हायरससाठी आणि स्टंटेड व्हायरससाठी. देन अजून एक सांगितले फॉर कंट्रोल ऑफ द रेड लीफ स्पॉट डिसीज इन पॅडी. पॅडीचं एक डिसीज आहे रेड लीफ स्पॉट. त्याच्यासाठी काय करा की द सीड्स आर सोक्ड इन लीफ पुदिना लीफ एक्स्ट्रॅक्ट फॉर 24 अवर्स. ओके. तर ते कंसातलं आहे ते त्याचं सायंटिफिक नेम आहे मेन्थिनिया सटायवा. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, ते काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. पण ऑपरेशन लक्षात ठेवा. द पॅडी सीड्स आर सोक्ड इन पुदिना लीफ एक्स्ट्रॅक्ट फॉर द कंट्रोल ऑफ द रेड लीफ spot disease in a paddy. Then T-shaped bamboo stands are placed in many places in a paddy field so that birds can sit on them and feed on the larvae and the adult of the rice field. ओके. तर अजून एक ऑपरेशन सांगितले तुम्हाला. काय सांगितले की टी शेप्ड बांबू स्टँड्स आर प्लेस्ड. टी शेप्ड बांबू तुम्ही प्लेस करा इन पॅडी फील्ड मध्ये फॉर द कंट्रोल ऑफ द बर्ड, फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस लार्वी अँड अडल्ट राईस पेस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक इन्सेक्ट असला की इन्सेक्टच्या लाईफ स्टेजेस आहेत एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ओके. तर इन्सेक्टच्या 4 लाईफ स्टेजेस आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. तर काय सांगितलं की ते आणि ते बर्ड्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण प्लॉविंग करू. प्लॉविंग म्हणजे जेव्हा आपण नांगरणी करतो तर बघा की ट्रॅक्टरनी जर नांगरत असले तर तुम्हाला पाठीमागं काय दिसते की बरेच बर्ड्स तुम्हाला किंवा बगळे असतात की जे म्हणजे ट्रॅक्टर पुढं नांगरत गेल्यावर जमिनीवरती काय करतात की काहीतरी खात असतात. तर ते काय खात असतात की व्हेरियस जे इन्सेक्ट असतात. तर ते इन्सेक्टच्या व्हेरियस स्टेजेस आहेत. जसं फॉर एक्झाम्पल लार्वा, लार्वल स्टेज. लार्वल म्हणजे अळी.
ओके. नेक्स्ट सेमिस्टर पासून तुम्ही एंटो बघणार आहेत तेव्हा तुम्ही ते सगळं तुम्हाला माहित होईल ते. ओके. तर लार्वा म्हणजे काय? अळी. तर अळी काय करते की अळी ते पक्षी खातात. ओके. तर प्लॉविंग पण तुमचं ट्रेडिशनल आहे. ठीक आहे. तर इथं काय सांगितलं की टी शेप्ड बांबू तुम्ही प्लेस करा. कशामध्ये? पॅडी फील्डमध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे काय होईल की त्या बांबूवरती काय होतील की बर्ड्स येऊन बसतील. म्हणजे पक्षी आहेत ते त्या टी शेप्ड बांबूवरती येऊन बसतील आणि ते काय करतील की दे फीडिंग द लार्वी अँड द अडल्ट ऑफ द राईस पेस्ट. आणि राईसच्या सगळ्या पेस्ट आहेत. तर त्या राईसच्या ज्या पेस्ट आहेत तर त्यांचे जे व्हेरियस स्टेजेस असतात त्या कशावर असतात? ऑन लिव्हज वरती असतात, स्टेम वरती असतात. ओके. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पानावरती अळी बघाल. ठीक आहे. तर काय सांगितलं की पाडीच्या फील्डमध्ये टी शेप्ड बांबू प्लेस करा आणि त्या बांबूवरती काय करतील की पक्षी बसतील आणि ते पक्षी काय करतील की ते पक्षी काय खातात? अळ्या खातात. देन व्हेरियस एग्स खातील. ओके. अडल्ट खातील. ठीक आहे. तर हे एक ऑपरेशन तुम्हाला सांगितले. प्लेसिंग द टी शेप्ड बांबू इन अ राईस फील्ड. ओके. तर काय होईल की बर्ड्स कॅन सीट ऑन देम अँड फीड ऑन द लार्वी अँड द अडल्ट ऑफ द व्हेरियस स्पेसीस. देन अजून एक सांगितलं की डेंचा दॅट इज सीड्स आर सोन ऑन अ पॅडी मेन फील्ड. डेंच्याचे सीड्स आहेत ते काय करा की पॅडी आपलं मेन फील्ड आहे त्याच्यामध्ये लावा. ओके. नंतर प्लाव द मेन फील्ड फॉर 4 to 6 टाइम्स फॉर बेटर यील्ड. तुमचं जे फील्ड आहे ते प्लॉविंग करा फॉर द 4 to 6 टाइम्स तुमचं प्लॉविंग करा. देन गुड हार्वेस्ट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द क्रॉप ट्रान्सप्लांटेड ड्युरिंग द ऑगस्ट टू सप्टेंबर. ओके. तर तुम्हाला मेनली पॅडीचं जे हार्वेस्टिंग आहे, गुड हार्वेस्टिंग कधी भेटणार आहे? जेव्हा तुम्ही त्याचं ट्रान्सप्लांटिंग कराल इन ऑगस्ट अँड सप्टेंबरमध्ये ट्रान्सप्लांटिंग कराल तर. देन बघा द क्रॉप ट्रान्सप्लांटेड ड्युरिंग द ऑक्टोबर नोव्हेंबर विल गिव्ह द रिड्यूस्ड यील्ड. जे ट्रान्सप्लांटिंग कराल ज्या आपल्या अडीचं तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कराल तर तुमचं काय होईल की यील्ड तुमचं कमी येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा की क्रॉप पॅडीचं ट्रान्सप्लांटिंग तुम्ही कधी करा? ऑगस्ट टू सप्टेंबर या मंथमध्ये तुम्ही करा. जर तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये केलं तर तुमचं पॅडीचं यील्ड काय होणार आहे की कमी येणार आहे. देन राईस क्रॉप विल एस्टॅब्लिश्ड बेटर इफ इट इज इन ट्रान्सप्लांटेड अलॉंग द विंड डायरेक्शन. ओके. तर तुम्ही जर जे राईस फील्ड आहे, राईस आणि पॅडी एकच. राईस म्हणजे काय? तांदूळ. राईस आणि पॅडी एकच. राईस क्रॉप इज एस्टॅब्लिश्ड बेटर जर तुम्ही ते ट्रान्सप्लांटिंग केलेले जे प्लांट्स आहेत जर तुम्ही विंड डायरेक्शनला लावले तर तुमचं यील्ड मोर येणार आहे. देन व्हेरियस प्लांटिंग सांगितलेत. प्लांटिंग द संबा इन ऑगस्ट, क्रॉप अँड थिकली अँड द नवराई इन द फेब्रुवारी इन थिनली. देन ते प्लांटिंग मटेरियल आहे. देन बघा प्रॅक्टिस द शिप पेनिंग म्हणजे म्हणजे तुम्ही काय म्हणायचं काय म्हणायचं मेंढपाळ असतात बघा आणि ते तुम्ही बसवतात त्याला म्हणायचं शिप पेनिंग. ते करा तुम्ही ड्युरिंग द समर सीझन फॉर द मोर गेट यील्ड. देन okay, another that is sheep penning for the first season and the green leaf manure for the second season. Okay. तर फर्स्ट सीझनला काय सांगितलं की फर्स्ट सीझन मध्ये किंवा समर मध्ये तुम्ही काय करा? शिप पेनिंग करा आणि अगेन सेकंड सीझन मध्ये तुम्ही काय करा की ग्रीन लीफ मॅन्युअर जे असतात ग्रीन लीफ मॅन्युअर ते काय करा की इन सेकंड सीझन मध्ये तुम्ही यूज करा फॉर द ग्रेटर और द बेटर yield. Then apply 10 kg of pig manure for 1 acre of rice at 10 days after planting to get a higher yield. तर बघा की 10 दिवसानंतर तुमचं अप्लाय द 100 kg ऑफ पिग मॅन्युअर. पिग म्हणजे डुक्कर. त्याचं जे वेस्ट आहे त्याच्यापासून जे मॅन्युअर तयार केलं जातंय ते यूज करा फॉर 1 एकर ऑफ राईस. 1 एकर ऑफ राईस साठी ते यूज करा ॲट 10 डेज आफ्टर प्लांटिंग. 10 डेज आफ्टर प्लांटिंग झाल्यानंतर तुम्ही काय करा की 100 kg पिग मॅन्युअर यूज करा for the control of the higher yield for the getting the higher yield of the rice crop. Then apply the neem seed at the rate 40 kg per acre. Neem seed use kara to complete the for the getting the more yield. ओके. तर नीम सीड तुम्ही यूज करा. किती सांगितले तुम्हाला? 40 kg per acre for the getting the higher yield. Then irrigate the field. Then continuously plowing the field. Okay.
देन कल्टिवेशन ऑफ सनहेम अँड डेन्शा, हे सगळे जे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स आहेत ते सनहेम डेन्शा, तर त्यांचं काय केलं कल्टिवेशन करा. देन नीम, नीम मध्ये कंटेन असते अझाडेरिक्टा, नीमचं नाव आहे अझाडेरिक्टा इंडिका. नीम सीड कर्नेल एक्सट्रॅक्ट दॅट इज ऑइल केक एक्सट्रॅक्ट इज स्प्रेड ऑन अ थ्रिप्स ऑन अ राईस. ओके, राईस लाईक पेस्ट आहे दॅट इज द थ्रिप्स. ओके, त्याचं नाव आहे थ्रिप्स. आणि थ्रिप्स वरती तुम्ही काय करा की नीम ऑइल केक एक्सट्रॅक्ट तुम्ही स्प्रे करा फॉर द कंट्रोल ऑफ द थ्रिप्स. देन नीम ऑइल इज मिक्स्ड विथ वॉटर ॲट द रेट 30 ml पर लिटर. जर बघा की जे नीम आहेत, नीम पासून जे ऑइल तयार केलं जाते ते काय करा की मिक्स करा वॉटर बरोबर, आणि ते कसं यूज करा 30 ml पर लिटर अँड स्प्रेड टू कंट्रोल स्टेम बोरर इन राईस. ओके, तर या सगळ्या पेस्ट आहेत. आता स्टेम बोरर पेस्ट आहे, तर फक्त तुम्ही नावच लक्षात ठेवा. तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरला जेव्हा इंट्रोज शिकाल तेव्हा तुम्हाला ह्या सगळं स्टेम बोरर किंवा ह्या थ्रीप्स वगैरे, तर ह्या पेस्ट आपण डिटेल शिकणार आहेत कशा आहेत पेस्ट. फक्त आता तुम्ही नावं लक्षात ठेवा. कुठलेही ऑपरेशन आहे तर ते फॉर एक्झाम्पल कुठल्या डिसीजसाठी यूज केलंय किंवा पर्टिक्युलर तुमचं पर्पज काय होतं, कशासाठी यूज केलंय हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, नीम ऑइल मिक्स्ड विथ वॉटर फॉर द कंट्रोल ऑफ द स्टेम बोरर. स्टेम बोरर एक पेस्ट आहे इन अ राईस. टू कंट्रोल ऑफ द इयरहेड बग, इयरहेड बग पण काय की राईसची पेस्ट आहे. इयरहेड बग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा 10 kg ऑफ काऊ डंग अँड ॲश इज मिक्स्ड विथ 2 kg. देन लाईम पावडर 1 kg अँड द पावडर टोबॅको वेस्ट. जे सगळं आहे ते मिक्स करा फॉर द कंट्रोल ऑफ द इयरहेड बग. ही एक पेस्ट आहे. देन अप्लाइंग द नीम केक बिफोर द लास्ट फ्लाऊ. जर तुमचं जे लास्ट फ्लाविंग आहे त्याच्या अगोदर तुम्ही काय करा की नीम केक तुम्ही स्प्रे करा किंवा अप्लाय करा फॉर द कंट्रोल ऑफ द रूट नॉट निमॅटोड प्रॉब्लेम. ओके, तर निमॅटोड काय आहेत की निमॅटोड काय आहेत की नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत, म्हणजे ते इन्सेक्ट नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉक्रोच बघत असाल. ओके, तर नेक्स्ट सेमिस्टरला आपण शिकणार आहेत कॉक्रोचचे कॅरेक्टर्स, आणि जे कॉक्रोचचे कॅरेक्टर आहेत म्हणजे जसं इन्सेक्टला 6 लेग्स असतात, विंग्स किती असतात, ते कॅरेक्टर्स निमॅटोड्स मध्ये नसतात. मे बी तुम्ही निमॅटोड्स बघितले असतील. ठीक आहे, तर निमॅटोड्स कुठे असतात, जमिनीत असतात, जमिनीत असतात किंवा झाडांच्या मुळांवरती असतात. ओके, तर काय करा की अप्लाइंग द नीम केक बिफोर द लास्ट फ्लाऊ. ओके, तर लास्ट फ्लाऊ अप्लाइंग द नीम केक बिफोर द लास्ट फ्लाऊ. तुमचं जे लास्ट फ्लाविंग आहे त्याच्या आधी तुम्ही काय करा की नीम केक अप्लाय करा फॉर द कंट्रोल ऑफ द निमॅटोड प्रॉब्लेम. देन अ मिक्सचर ऑफ 5 kg ऑफ कॉमन साल्ट प्लस 15 kg ऑफ सँड. ओके, तर हे एक मिक्सचर सांगितले 5 kg ऑफ कॉमन साल्ट आणि प्लस 15 kg ऑफ सँड. ओके, वाळू, हे दोन्ही मिक्स करा. कॉमन साल्ट आणि सँड तुम्ही मिक्स करा फॉर द कंट्रोल ऑफ द ब्राउन स्पॉट डिसीज. तर डिसीज आहे ब्राउन स्पॉट डिसीज, त्या डिसीजसाठी तुम्ही हे यूज करा. देन सोकिंग द पॅडी सीड्स इन 20% मिंट लिव्ह सोल्युशन. मिंट लिव्ह असतात त्याच्यापासून जे केलेलं सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये तुमचे पॅडी सीड सोक करा फॉर द कंट्रोल ऑफ द ब्राउन लीफ स्पॉट ऑफ पॅडी. देन यूज लार्ज मड पॉट्स कॉल्ड एज अ कुदीर ॲज अ हाय 6 feet स्टोरिंग द पॅडी ग्रेन्स इन द लॉंगर पिरियड. ओके, तर हे एक पर्टिक्युलर एक मड पॉट्स आहे, त्याला काय म्हणायचं कुदीर, आणि त्याच्यामध्ये काय होतं की पॅडी सीड्स काय केले जातात, हे केले जातात, स्टोर केले जातात. ओके, तर ते काय नाहीये. तर बघा की हे व्हेरियस सगळे जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल सगळे लक्षात ठेवू नका, पण 5-6 तरी तुम्हाला आले पाहिजेत. ओके, तर तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन असेल तर तुम्हाला 8 ऑपरेशन आले पाहिजेत. ठीक आहे, तर बरेच आहे तिथं. तर बघा की जे हायलाइट केलेले आहेत ते बघा मेनली कुठलेही ऑपरेशन असेल जसं प्री सोकिंग ऑफ द पॅडी सीड इन अ मिल्क. ओके, तर ते मेनली कशासाठी केलं जातंय. ओके, तर लिहिलं पाहिजे तुम्ही जसं की टुंग्रो व्हायरससाठी किंवा स्टंट व्हायरससाठी ते केलं जाते. तर हे काय की राईस मधलं इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज आहे. ठीक आहे, तर ह्या व्हेरियस मेथड्स आहेत राईस मधल्या, व्हेरियस प्रॅक्टिसेस आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपलं सेकंड क्रॉप आहे मेज. तर मेज पण तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात.
तर बघा की मेजमध्ये जे काही ITK यूज करतात, व्हेरियस जे ट्रॅडिशनल मेथड्स यूज करतात ते आपण बघणार आहेत. मेजमध्ये बघा, इफ द शीथ ऑफ मेज कॉब्स आर नॉट रिमूव्ड, दे कॅन बी स्टोअर्ड फॉर द मोर दॅन 3 मंथ्स. ओके, तर पासून तुम्ही जर शीत रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला काय होईल की तुमचं क्रॉप मोर दॅन 3 मंथ्स तुम्ही स्टोअर करू शकताय. दे मेज सीड्स आर सोक्ड इन काऊ युरिन फॉर 12 अवर्स बिफोर सोईंग. जेव्हा तुम्ही मेज म्हणजे मका, तेव्हा जेव्हा सोईंग करणार आहे तो काय करा की प्री सोक करा इन काऊ युरिन मध्ये तुम्ही प्री सोक करा इन 12 साठी. 12 साठी तुम्ही सोक करून ठेवा. देन बघा, बिफोर सोईंग ऑफ द मीज सीड are soaked in warm water for 3 to 6 hours and shade dried induce better germination for or control of the shoot borer. Okay, जे सेकंड आहे ना, सीड्स आर सोक्ड इन काऊ युरिन फॉर 12 hours बिफोर सोईंग. ओके, तर हे कशासाठी केलं जाते? मेनली क्रॉप प्रोडक्शन तुमचं किंवा ग्रोथ तुमचं क्रॉप प्रोडक्शन किंवा इल्ड वाढण्यासाठी केलं जाते. ओके, देन थर्ड आहे बघा, मेज सीड्स आर सोक्ड इन वॉर्म वॉटर. वॉर्म वॉटर मध्ये तुम्ही काय करा की मेजचे सीड सोक करून ठेवा फॉर 3 to 6 अवर्स. आणि त्याच्यानंतर काय करा की ते काढा आणि ते काय त्याला काय द्या की शेड ड्राईड म्हणजे काय करा, ते जे सीड्स आहेत ते पसरून ठेवा. म्हणजे काय होईल की ड्राईड होतील ते आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल की मेजचं बेटर जर्मिनेशन, एक तर तुमचं जर्मिनेशन बेटर होणार आहे आणि तुमचं काय कंट्रोल होणार आहे, कंट्रोल द शूट बोरर. मेजची एक पेस्ट आहे शूट बोरर, ती कंट्रोल होणार आहे. ठीक आहे, तर काय करायला सांगितलं की वॉर्म वॉटरमध्ये सीड सोक करायला सांगितले. किती वेळासाठी? 3 to 6 अवर्ससाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की मेजचे सीड काढा आणि ते काय करा की ड्राईड पसरून ठेवा आणि त्याचं सावलीत पसरून ठेवा आणि त्याच्यानंतर तुमचं काय होईल की बेटर जर्मिनेशन अँड द कंट्रोल ऑफ द शूट बोरर. देन मेज इज सोन आफ्टर टोमॅटो इन द सेम रिजेस अँड द फरोज टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ लँड प्रिपरेशन. ओके, तर जर फॉर एक्झाम्पल तुमच्या या इयरला तुम्ही जर मेज लावलं असेल तर तुम्ही नेक्स्ट इयरला काय लावा? मेज हार्वेस्टिंग केल्यानंतर तुम्ही काय लावा? टोमॅटो लावा इन द सेम रिजेस अँड फरोज. ओके, तर तुमचा जो काही खर्च आहे विच इज रिड्यूस द कॉस्ट ऑफ लँड प्रिपरेशनला जो काही खर्च जो होणार आहे तुमचा तो होणार नाही. कारण मेजचे आणि टोमॅटोचे जे काही लावायची जी मेथड्स आहे किंवा ते रिजर्स आणि फरोज मध्ये लावतात तर ती मेथड सेम आहे. तर काय सांगितले की मेज नंतर तुम्ही काय लावा? टोमॅटो लावा. ओके, विच इज आर रिड्यूस द कॉस्ट ऑफ द लँड प्रिपरेशनची कॉस्ट तुमची कमी होईल. वेन नेक्स्ट बघा, वेन sample of maize grains is chewed, metallical sound indicates their optimal dryness. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय की वेन द सॅम्पल ऑफ मेज, म्हणजे मेजचे जे ग्रेन्स आहेत ते तुम्ही काय केले की चिवड केले. चिवड म्हणजे खाल्ले किंवा थोडे सगळले दाताखाली तुम्ही जर दाबलं दाताखाली तर काय होतील की त्याच्यावरून तुम्हाला काय मेटॅलिकल साऊंड इंडिकेट आणि ते प्रॉपरली जर ड्राय झाले असतील तर तुम्हाला कसला साऊंड येणार आहे? मेटॅलिकल साऊंड येणार आहे. तुम्हाला ऐकू येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही मेजचा एक ग्रेन आहे ते तुम्ही दाताखाली दाबला जर तुम्हाला समजता येते की ते ड्राय झाले की नाही. ड्राय झाले की नाही ते कसं समजणार? त्याच्यामधून काय होणार आहे की तुम्हाला मेटॅलिकल साऊंड तुम्हाला ऐकायला येईल. देन ड्राईड मेज अँड स्टॅल्क्स आर stacked as a heap on a stone slabs and covered it with a paddy straw. This could be stored in more than 1 year used for the cattle feed. Okay, तर जे ड्राईड मेज आहेत किंवा म्हणजे तुम्ही जर मेजचं जर कणीस काढल्यानंतर जे काही स्टाल्क राहतंय किंवा जे काही झाड राहतंय ते झाड तुम्ही काय करा की ही म्हणजे एक ढीक करा आणि साठवून ठेवा. विच इज आर स्टोअर मोर दॅन 1 year आणि ते 1 year पेक्षा जास्त वेळ तुम्ही स्टोअर करू शकताय. आणि विच इज आर युज्ड ॲज अ कॅटल फीड आणि कॅटल फीड म्हणून ते म्हणजे कॅटल फीड म्हणून ते तुम्ही यूज करू शकताय. तुमच्या गाई गुरांना घालण्यासाठी तुम्ही ते यूज करू शकताय. तर हे व्हेरियस प्रॅक्टिसेस आहेत इन मेजमध्ये. तर मेजमध्ये फार कमी आहेत किंवा मेजचे सगळे जे प्रॅक्टिसेस आहेत ते लक्षात ठेवा. तर बघा की हे जे आहे बघा, सीड्स आर सोक्ड इन काऊ युरिन, तर ते आहे बघा पुढचं जे 12 अवर्स किंवा वॉर्म वॉटरमध्ये 3 to 6 अवर्स हे जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली लिहायला हवं आहे. म्हणजे जसं की 12 अवर्स, 3 to 6 अवर्स आणि पर्टिक्युलर कुठल्या पेजसाठी त्यांचं जे पर्पज आहे म्हणजे एखादं ऍप्लिकेशन आपण का केलंय
ते लिहायला यायला हवाय. ठीक आहे. तर हे मेजचे इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहेत किंवा मेजचे आयटीकी आहेत. देन आपण थर्ड क्रॉप बघतोय पर्ल मिलेट. पर्ल मिलेटमध्ये कुठले आपण आयटीकी यूज करणार आहे. तर बघा की फॉर बर्ड कॅरिंग द carcass of a crow is hang on a long pole in the center of the pearl millet field. ओके. तर पर्ल मिलेटचं तुमचं जे फील्ड आहे त्या फील्डमध्ये काय करा की तुम्ही म्हणजे पर्ल मिलेटची जी कणस आहेत म्हणजे ते त्यामधले जे कणसातले जे ग्रेन्स आहेत की ते काय करतात की बर्ड्स खातात आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा की काय म्हणायचं जसं तुम्ही सापळा लावता कारकॅरस म्हणजे सापळा तर काय करा की क्रोचं कारकॅरस लावा आणि हँग ऑन अ पोलवरती सापळा लावा फॉर द सेंटर ऑफ द पर्ल मिलेट फील्ड मध्ये. देन पर्ल मिलेट सीड्स आर मिक्स्ड विथ लेवल लीव्ज ऑफ नॉईची. ओके. तर हे एक प्लांट आहे ते त्या लीव्ज मध्ये लीव्ज आणि सीड मिक्स करा फॉर द स्टोअरसाठी म्हणजे तुमचं पर्ल मिलेट स्टोअर करण्यासाठी. देन पर्ल मिलेट इज स्टोअर्ड बाय बिल्डिंग स्ट्रक्चर कॉल्ड एज अ पतराई. म्हणजे जे स्टोरेज स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात ते सांगितले बिफोर द थ्रेशिंग. ओके. तर स्टोरेज स्ट्रक्चर आहे पर्ल मिलेटचं त्याला काय म्हणायचं पतराई. देन पर्ल मिलेट्स इयरहेड आर स्प्रेड circularly to 1 foot height and the cattle threads. पर्ल मिलेटचे जे इयर हेड्स आहेत आर स्प्रेड सर्क्युलरली टू 1 foot हाईट. देन अजून एक सांगितलं की पर्ल मिलेट काय करा की विच इज आर सोक्ड जे काही सीड्स आहेत विच इज आर सोक्ड इन साल्ट सोल्युशन. साल्ट सोल्युशन मध्ये सोक करा 1 kg ऑफ कॉमन साल्ट इन अ 10 liter ऑफ वॉटर. तर हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले 1 kg ऑफ कॉमन साल्ट प्लस 10 liter वॉटर for the various diseases affected for the of the seeds. तर हे ठीक आहे. Then pearl millet seeds are pre-soaked in water overnight before sowing of the early germination. Then pearl millet चे जे सीड्स आहेत ते काय करा की सोक करा इन वॉटर मध्ये ओव्हरनाईट पूर्ण रात्रभर ते वॉटर मध्ये सोक करा फॉर द अर्ली जर्मिनेशन म्हणजे अर्ली जर्मिनेशन होण्यासाठी वॉटर मध्ये सोक करा. Then another that is pearl millet nursery in grown on raised bed for better seedling growth. नर्सरी असते ती काय करा की रेज्ड बेड वरती ग्रो करा फॉर द बेटर सिडलिंग साठी तुम्ही रेज्ड बेड वरती तुमचं नर्सरी लावा. देन बिफोर ट्रान्सप्लांटिंग सीडलिंग टिप्स आर क्लिप्ड टू रिमूव्ह द एग ऑफ पेस्ट. जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांटिंग करणार आहे ट्रान्सप्लांटिंग म्हणजे आधी आपण जिथं लावलेलं असतं तिथून दुसऱ्या मेन फील्ड मध्ये आपण लावतोय. ठीक आहे. तर ट्रान्सप्लांटिंग मध्ये काय करा की सीडलिंग्स आहेत त्या सीडलिंगचे जे टिप्स आहेत म्हणजे जे ते काय करा की आर क्लिप्ड ते काय करा सीडलिंग टिप्स आर क्लिप्ड क्लिपिंग ऑफ सीडलिंग्स करा फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस एग्स ऑफ द पेस्ट. म्हणजे पेस्टचे जे एग्स आहेत ते काय करतात की तुम्ही कंट्रोल करताय व्हेरियस पेस्टचे जे एग्स आहेत दॅट इज द व्हाईट फ्लाईज अँड द कंट्रोल द टिप लाईट डिसीज. ओके. तर हे अनदर ऑपरेशन आहे दॅट इज पर्ल मिलेट मध्ये तुम्ही काय करताय की क्लिपिंग ऑफ सीडलिंग टिप्स फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस पेस्ट दॅट इज व्हाईट फ्लाईज अँड द टिप लाईट डिसीज. व्हाईट फ्लाय पेस्ट आहे आणि टिप लाईट काय डिसीज आहे तो. देन डस्टिंग विथ ऍश चुला ऍश म्हणजे ऍश जे असते ते इन अ पर्ल मिलेट fields to control the green leaf hopper. ग्रीन लीफ हॉपर ही एक पेस्ट आहे. ग्रीन लीफ हॉपर ऑफ पर्ल मिलेट कंट्रोल करण्यासाठी काय सांगितले की ऍश तुम्ही डस्टिंग करा. देन अजून एक सांगितले की ग्रो काउपी इन ऍज अ इंटरक्रॉप टू कंट्रोल द लीफ मायनर. ओके. तर लीफ मायनर पण एक पेस्ट आहे आणि लीफ मायनर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करताय इंटरक्रॉप म्हणून काय लावताय काउपी लावताय. ओके. जसं तुमचं मेन फील्ड काय आहे की मेन फील्ड तुमचं पर्ल मिलेट आहे आणि पर्ल मिलेट मध्ये इंटरक्रॉप म्हणून तुम्ही काय लावताय की काउपी लावताय. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. देन स्टोरिंग द पर्ल मिलेट सीड्स बाय मिक्सिंग विथ ऍश. आणि तुमचं जर पर्ल मिलेट तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे की दे आर मिक्सिंग विथ ऍश बरोबर मिक्स करा आणि ते तुम्ही स्टोअर करा. ठीक आहे. तर हे तुमचं व्हेरियस इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहेत इन पर्ल मिलेट. देन आपण बघणार आहे फोर्थ
स्वर्गम मध्ये कुठल्या इंडिजिनियस टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करताय. ठीक आहे. तर बघा स्वर्गमध्ये काय करायचं की फर्स्ट स्वर्गम इयर हेड्स आर सन ड्राईड फॉर 2 days अँड स्टोर्ड विदाउट सीड सेपरेशन बाय बिल्डिंग द स्टोरेज स्ट्रक्चर इज कॉल्ड एज द पत्तराई. ठीक आहे. तर तुम्ही जर हार्वेस्टिंग केलं स्वर्गमचं, स्वर्गम इयर हेड्स आर सन ड्राईड फॉर 2 days आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर तुम्ही काय तुमचे जे कणस आहेत ते काय करा की तुम्ही 2 दिवस उन्हामध्ये वाळवा. वाळवा आणि काळजी कुठली घ्यायला सांगितले की डू नॉट विदाउट सीड सेपरेशन. ओके. तर त्याच्यामधून त्या कणसामधून ते तुमचे सीड बाहेर नाही यावेत याची काळजी घ्या. ओके. म्हणजे इयर हेड्स जे आहेत, म्हणजे इयर हेड्स म्हणजे कणीस, स्वर्गमचं जे कणीस आहे ते काय करा की सन ड्राय करा फॉर 2 days. ओके. स्टोरिंग करायच्या आधी. देन सोक द स्वर्गम सीड्स इन अ कॉमन सॉल्ट बिफोर द सोईंग. आणि स्वर्गम सीड्स आहेत ते काय करा की कॉमन सॉल्ट मध्ये सोक करा, भिजवून ठेवा फॉर द बेटर जर्मिनेशन अँड द बेटर जर्मिनेशन इन ऍडवर्स कंडिशन. जे काय ऍडवर्स कंडिशन्स असतील त्याच्यामध्ये तुमचं जर्मिनेशन किंवा तुमचे जे स्वर्गम तुम्ही लावलंय ते प्रॉपरली यावं म्हणून तुम्ही काय करा की जे काही सीड्स आहेत ते मेनली सोक करा इन अ सॉल्ट सोल्युशन मध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये सोक करा. देन सोक द sorghum seed in a cow urine for half an hour and sun drying then before sowing. Okay. तर another सांगितले that is sorghum seeds they soak in a urine of cow. ओके. तर काऊचं जे युरिन असते त्याच्यामध्ये sorghum seeds तुम्ही सोक करा हाफ एन अवर साठी आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की ते ड्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की सोईंग करा. कशासाठी? फॉर कंट्रोल ऑफ द हेड स्मट आणि इंड्यूस द ड्राउट टॉलरन्स. हेड स्मट काय डिसीज आहे. हे मेनली कशासाठी करायचं हे काऊ युरिन मध्ये जे sorghum सीड्स तुम्ही सोक करतायत कशासाठी? फॉर द कंट्रोल ऑफ द हेड स्मट डिसीज आहे आणि टू इंड्यूस द ड्राउट टॉलरन्स आणि त्याच्यामध्ये इंड्यूस होण्यासाठी ड्राउट टॉलरन्स म्हणजे जी काही दुष्काळ असेल किंवा कमी काय म्हणायचं कमी मॉइश्चर लागेल किंवा कमी तुमचं इरिगेशन लागतील. ओके. त्याला तर ड्राउट टॉलरन्स ते करू शकतात प्लांट. ओके. देन बघा देन क्विक जर्मिनेशन ऑफ sorghum सीड्स टू अवॉइड द शूट फ्लाय अटॅक. ओके. जर तुमचं क्विकली जर्मिनेशन झालं म्हणजे तुमचे sorghum जर क्विकली आले तर काय होईल की तुमचा शूट फ्लायचा जो अटॅक आहे तो तुमचा अवॉइड होईल किंवा कमी होईल. ओके. तर शूट फ्लाय काय आहे की पेस्ट आहे. शूट फ्लाय अटॅक पेस्ट आहे एक sorghumची. देन वॉटर इज बॉइल्ड अँड केप्ट इन ओपन प्लेस थ्रू आउट द नाईट फॉर कूलिंग. इन नेक्स्ट डे मॉर्निंग प्रायर टू सोईंग द sorghum seeds are immersed in a cold water for some time and sown in a field which is produces the better seedling. ओके. तर फर्स्टली काय सांगितले की वॉटर इज बॉइल्ड अँड केप्ट इन ओपन प्लेस. म्हणजे काय करा की पाणी काय करा गरम करा आणि ओपन प्लेस मध्ये ते ठेवा आणि ते काय करा की ओव्हरनाईट ठेवा म्हणजे पूर्ण रात्रभर ठेवा आणि तुमचं जे गरम पाणी आहे ते काय होईल की ते थंड होईल आणि सकाळी काय करा की त्या थंड पाण्यामध्ये तुम्ही काय करा sorghum सीड तुम्ही ठेवा. ओके. इमर्स्ड इन अ कोल्ड वॉटर. ओके. ते काय तुमचं गार झालेलं पाणी आहे त्या गार झालेल्या पाण्यामध्ये तुम्ही काय करा की जे तुमचे sorghumचे सीड्स सोक करा. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की ते सीड्स आहे ते तुम्ही सोन करा म्हणजे तुम्ही लावा फील्डमध्ये विच इज प्रोड्युसेस द बेटर सीडलिंग्स आणि त्याच्यामुळे तुमचं काय होते की बेटर सीडलिंग्स किंवा बेटर जर्मिनेशन होते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्टली वॉटरमध्ये नाही घातलेलं किंवा वॉर्म वॉटरमध्ये नाही घातलेलं जे काही बॉइल्ड वॉटर आहे किंवा वॉर्म वॉटर आहे ते काय करा की कूल करा ओव्हरनाईट तुम्ही कूल करा आणि त्याच्यानंतर sorghum सीड मध्ये त्याच्यामध्ये घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही सोईंगसाठी यूज करू शकताय. देन व्हेरियस प्लाविंग तुम्ही करा. देन सो sorghum ड्युरिंग द मे जून टू अवॉइड द शूट फ्लाय अटॅक. ठीक आहे. तर अर्ली सोईंग करा किंवा अर्ली मंथ मध्ये तुम्ही सोईंग करा म्हणजे दॅट इज द मे किंवा जून मध्ये तुम्ही सोईंग करा sorghumचं. कारण जर तुम्ही लेट सोईंग केलं जून मध्ये तुम्ही सोईंग केलं तर तुमचं त्याच्यावरती काय येतात की शूट फ्लाय अटॅक होतोय किंवा स्टेम बोररचा अटॅक होतोय म्हणून काय सांगितले की अर्ली सोईंग ऑफ sorghum किंवा
सो सोरगम ड्युरिंग द मे जून मध्ये तुम्ही सोईंग करा सोरगमचं फॉर कंट्रोल ऑफ द किंवा फॉर कंट्रोल ऑफ द शूट फ्लाय अटॅक. शूट फ्लाय पेस्ट आहे, स्टेम बोरर पण काय आहे, पेस्ट आहे. या दोन्ही पेस्टचा अटॅक होण्यापासून तुम्ही होण्यासाठी तुम्ही काय करा की सो द स्वर्गम इन अर्ली मंथ दॅट इज द मे अँड जून मध्ये तुम्ही त्याचं प्लांटिंग करा. देन ओके सोरगम बघता आपण. सो द काउपी ॲज अ इंटरक्रॉप. ओके तर बघा की हे लक्षात ठेवा की कुठलं क्रॉप इंटरक्रॉप म्हणून लावायचं. तर तुम्ही अजून शिकलाय की माहित नाही मला. इंटरक्रॉप म्हणजे काय की तुमचं जे मेन फील्ड आहे जसं फॉर एक्झाम्पल आपलं आपलं सोरगमचं मेन फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय लावणार आहे की इंटरक्रॉप म्हणून काय लावणार आहे, काउपी लावणार आहे. फॉर द मिनिमाइज द स्टेम बोरर अटॅक ड्यू टू द इट्स रिपेलेंट स्मेल. बघा की म्हणजे काय आपलं सोरगम मेन फील्ड आहे आणि मेन त्याच्यावरती जो हे असेल फॉर एक्झाम्पल आपण आता बघितलं की सोरगमवरती एक पेस्ट आहे दॅट इज द स्टेम बोरर. स्टेम बोरर ही एक पेस्ट आहे आणि स्टेम बोररचा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काउपी लावा. काउपी लावल्यामुळे काय होते की स्टेम बोररचे जे काही हे असतील व्हेरियस ज्या स्टेजेस असतील एग लार्वा प्युपा आणि अडल्ट जे काही असतील ते काय होतात की अट्रॅक्ट होतात टुवर्ड्स द काउपी. ओके म्हणजे काउपीकडे पण अट्रॅक्ट होतात म्हणजे मग तुमचं सोरगमवरचं थोडंसं त्यांचा अटॅक आहे तो थोडा तुमचा कमी होईल. ओके जसं सिम्पली तुम्ही म्हटलं तर चालेल की सोरगम आणि काउपी या दोघांच्या पेस्ट काय आहेत की सेम आहेत. मग काय होईल की एखाद्या पेस्टसाठी म्हणजे एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कुठली पेस्ट आहे स्टेम बोरर. तर स्टेम बोरर तुमचं काउपी पण येते आणि सोरगमवरती पण येते. तर तुमचं मेन फील्ड सोरगम आहे तर सोरगममध्ये तुम्ही काय लावाल की काउपी लावाल आणि काउपी मग काय होईल की तुमचा जो स्टेम बोररचा जो अटॅक आहे तो काय होईल की डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे तुमचं ह्याच्यावरचे सोरगमचे जे थोड्या पेस्ट असतील किंवा थोडं सोरगमच्या वरची जे स्टेम बोरर्स आहेत ते मेनली काउपी पण वर जातील. ठीक आहे तर यासाठी तुम्ही काय करा की इंटरक्रॉपिंग करा. सोरगममध्ये इंटरक्रॉप म्हणून तुम्ही काय लावा काउपी लावा. देन सो द लॅब ॲज अ इंटरक्रॉप. ओके तर हे एक क्रॉपच आहे तर ते पण तुम्ही इंटरक्रॉप म्हणून लावा. देन पोरिंग द नीम केक एक्स्ट्रॅक्ट ड्रॉप बाय ड्रॉप ऑन अ सोरगम शूट टू कंट्रोल द शूट बोरर. ओके तर अजून एक सांगितले की नीम केक एक्स्ट्रॅक्ट. नीम केक एक्स्ट्रॅक्ट आहे तो ड्रॉप बाय ड्रॉप ऑन अ सोरगमवरती स्प्रेड करा किंवा पोरिंग करा टू कंट्रोल ऑफ द शूट बोरर कंट्रोल करण्यासाठी. डस्टिंग ॲश ऑन इन्फेक्टेड लिव्स ऑफ द सोरगम टू प्रिव्हेंट द पेस्ट इन्सिडन्स. ज्याच्यावरती व्हेरियस पेस्ट आलात किंवा इन्फेक्टेड लिव्स म्हणजे ज्याच्यावरती व्हेरियस पेस्ट आलात किंवा डिसीजेस आलात असे जे लिव्स आहेत त्याच्यावरती काय करा की डस्टिंग द ॲश डस्ट करा. ठीक आहे टू प्रिव्हेंट द व्हेरियस पेस्ट इन्सिडेंट. देन डस्टिंग द ॲश ॲट अ मिल्किंग स्टेज टू कंट्रोल द इयर हेड बग. तर एक पेस्ट आहे इयर हेड बग ती कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की डस्टिंग द ॲश डस्ट करा. कुठल्या स्टेजमध्ये जेव्हा ते तुमचं प्लांट मिल्किंग स्टेजमध्ये असेल. ठीक आहे म्हणजे जेव्हा कणस येत असतील तेव्हा डस्टिंग द ॲश टू कंट्रोल ऑफ द इयर हेड बग्स. देन ग्रोविंग द कोरिएंडर ॲज अ मिक्स्ड क्रॉप इन सोरगम. ओके तर मिक्स्ड क्रॉप ग्रोविंग करा. मिक्स क्रॉप लावा दॅट इज द कोरिएंडर. कोरिएंडर सोरगममध्ये मिक्स क्रॉप म्हणून लावा फॉर कंट्रोलिंग द व्हेरियस पॅरासायटिक वीड किंवा विच वीड्स त्याची स्ट्रायगा वगैरे जे काही वीड्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे तर मिक्स क्रॉप म्हणून काय लावा कोरिएंडर लावा. तुम्ही हे ॲग्रोत शिकाल की इंटरक्रॉप म्हणजे काय मिक्स्ड क्रॉप देन ट्रॅप क्रॉप हे सगळं तुम्ही ॲग्रोमध्ये शिकाल. ठीक आहे जर काय सांगितलं इथं सोरगममध्ये मिक्स्ड क्रॉप काय लावा कोरिएंडर लावा. देन काय म्हटलं की अ ब्लॅक मॉथ इज टाइड अ लॉंग पोल अँड फिक्स्ड इन द सेंटर ऑफ द फील्ड टू स्केअर अवे द क्रोज. जे काही व्हेरियस जे क्रोज असतील त्यांना दूर करण्यासाठी किंवा स्केअर अवे करण्यासाठी काय सांगितले की अ ब्लॅक मॉथ इज टाइड ऑन अ पोल. ब्लॅक क्लॉथ इज टाइड ऑन अ पोल फिक्स्ड इन अ सेंटर ऑफ द फील्ड. ओके म्हणजे एक पोल लावणार आहे तुम्ही आणि त्या पोलवरती तुम्ही काय लावणार आहे की ब्लॅक क्लॉथ काळं कापड लावणार आहे. त्याच्यामुळे काय होतील की त्याच्याकडे बर्ड्स नाही येणार किंवा बर्ड्स काय होतील स्केअर अवे द व्हेरियस क्रोज. देन मॅक्झिमम सोरगम सीड्स मिक्सिंग द
मिक्सिंग द सोर्गम सीड्स विथ द ॲश टू प्रिव्हेंट द स्टोरेज स्पेस. आणि स्टोरेज स्पेस व्हेरियस ज्या असतात ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे की सोर्गम सीड्स मिक्स करणार आहेत विथ ॲश. ठीक आहे. तर या सगळ्या इंडिजिनियस मेथड्स आहेत इन अ स्वर्गम. ठीक आहे. तर पर्टिक्युलर तुम्हाला विचारतात बरंच. देन नेक्स्ट क्रॉप बघा, बरेच क्रॉप आहेत. फिंगर मिलेट. फिंगर मिलेटमध्ये व्हेरियस ITK कुठले मेथड्स यूज करतात बघा. लॉंग ड्युरेशन व्हरायटीज आर अडॉप्टेड इन अ ड्राय लँड टू अवॉइड द रेनी डेज कन्सिडिंग विथ हार्वेस्टिंग स्टेजेस. तर फिंगर मिलेट काय मध्ये काय सांगितले की फर्स्ट ITK सांगितले लॉंग ड्युरेशन व्हरायटीज तुम्ही लावा, म्हणजे ज्याचं ड्युरेशन म्हणजे लॉंग ड्युरेशन व्हरायटीज असतात त्या तुम्ही ग्रो करा. देन फिंगर मिलेट्स सीड्स आर ट्रीटेड विथ अ काऊ युरिन ॲट अ 1:10 रेशो. ओके. फिंगर मिलेट जे असतात त्यांचे जे सीड्स असतात ते काय करा की काऊ युरिन मध्ये सोक करा. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती सांगितले 1:10 रेशो सांगितलंय टू फॉर द जर्मिनेशन. ओके. तर आतापर्यंत तुम्ही बघत असाल की काऊ युरिन जिथे जिथे तुम्ही यूज केलंय ते कशासाठी यूज केलं जाते, मेनली बेटर जर्मिनेशन साठी किंवा तुम्ही म्हणू शकताय हाय इल्ड साठी यूज केलं जाते. तर इथं किती सांगितले काऊ युरिनचं प्रपोर्शन किती सांगितले 1:10 रेशो. ओके. तर हे आपण मगाशी बघितले. वेन सॅम्पल ऑफ ड्रायड फिंगर मिलेट्स ग्रेन इज चिवड मेटॅलिक साऊंड इंडिकेट्स द ड्रायनेस. आणि फिंगर मिलेटचं ड्रायनेस तुम्हाला कधी ऑब्झर्व होणार आहे जेव्हा तुम्ही ते चिवड कराल, म्हणजे चगळाल किंवा दाताखाली तुम्ही जेव्हा दाबाल तेव्हा तुम्हाला काय येईल की एक मेटॅलिकल साऊंड येईल, म्हणजे तुम्हाला ते कळेल की हे प्रॉपरली ड्राय झाले फिंगर मिलेट. ठीक आहे. तर फिंगर मिलेटचे दोन तीनच आहेत. फर्स्टली काय सांगितले की लॉंग ड्युरेशन, देन सी ट्रीटमेंट विथ काऊ युरिन, आणि लास्टली काय सांगितले की वेन तुम्ही फिंगर मिलेट ग्रेन्स आर चिवड द मेटॅलिकल साऊंड इज क्रिएट. द नेक्स्ट क्रॉप आहे दॅट इज रेड ग्रॅम. रेड ग्रॅम मध्ये काय केलं जाते बघा, इंडिजिनियस टेक्नॉलॉजीच आपण बघणार आहे. फ्री द डिकोशन ऑफ टोमॅटो वेस्ट, डिकोकेशन ऑफ टोबॅको वेस्ट जे असेल ते काय करा की स्प्रे करा. कशासाठी? फॉर द सकिंग द पेस्ट अँड द कॅटरपिलर. ओके. ज्या सकिंग पेस्ट आहेत, सकिंग पेस्ट कुठल्या आहेत, अफीड, जसीड, या सगळ्या ज्या पेस्ट असतात त्या करण्यासाठी तुम्ही काय करा की जे टोबॅकोचं वेस्ट आहे त्याचं काय करा, स्प्रेइंग करा. देन रेड ग्राम सीड्स आर मिक्स्ड विथ रेड अर्थ स्लरी ड्रायड अँड स्टोअर टू अवॉइड द स्टोरेज स्पेस. व्हेरियस स्टोरेज स्पेस आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की रेड ग्राम सीड्स, म्हणजे रेड ग्रामचे जे सीड्स आहेत ते मिक्स करा विथ अर्थ स्लरी, म्हणजे जे माती आहे किंवा सॉइलची जी स्लरी आहे त्याच्यामध्ये मिक्स करा. त्याच्यानंतर ड्राय करा फॉर द स्टोरेज पेस्ट, किंवा जर तुम्हाला स्टोरिंग करायचं असेल. देन कॅस्टर सीड्स आर फ्राईड powdered and mixed with the red gram seeds to reduce the pest attack during the storage. ओके. तर जे कॅस्टर सीड्स आहेत ते काय करा की आर फ्राईड करा, त्याची पावडर करा, आणि मग ती पावडर आहे ती काय करा की रेड ग्रॅम मध्ये जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स करा. कशासाठी? टू कंट्रोल किंवा टू अटॅक ड्युरिंग द व्हेरियस स्टोरेजच्या बऱ्याच पेस्ट आहेत त्या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी हे तुम्हाला मेथड सांगितले. देन ड्राय द रेड ग्रॅम सीड्स well and store them in a gunny bags after the placing the dried leaves of त्याचं सायंटिफिक नेम बघा की ऑसिनम कॅनम. हे ऑसिनम कॅनमचे जे लिव्ज आहेत त्याच्यामध्ये काय करा की तुम्ही जे तुमचे रेड ग्राम सीड्स आहेत ते वाळल्यानंतर ठेवून द्या किंवा मिक्स करा आणि मग ठेवून द्या. कशासाठी? टू इनसाइड द किंवा टू कंट्रोल ऑफ द प्रिव्हेंट द पॉड बोररचा अटॅक कमी करण्यासाठी. देन putting the pods of dried chilies in the red gram container to control of the brushed beetles attack. ओके. तर ज्या चिलीज आहेत म्हणजे मिरची, ड्रायड चिलीज असतील त्या काय करा की रेड ग्रामचं तुमचं जे कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये ठेवून द्या फॉर द कंट्रोल ऑफ द बीटल्स. व्हेरियस जे बीटल्स आहेत, ब्रुशेड बीटल्स आहेत मेनली, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला रेड ग्राम मध्ये ते ठेवून द्या. ठीक आहे. तर ह्या रेड ग्रामचे व्हेरियस मेथड्स आहेत किंवा ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी.
देन बघा पुढचं क्रॉप आहे ब्लॅक ग्रॅम. ब्लॅक ग्रॅम मध्ये काय करायचं? तर बघा की वेन वुडन प्लाऊ किंवा वुडन प्लॅंक इज मूव्ड विथ प्रेसिंग ओव्हर द ड्राईंग ग्रॅम, स्प्लिटिंग ऑफ ग्रॅम इंडिकेट्स ऑप्टिमल ड्राईंग. म्हणजे ऍक्च्युली तर तुम्हाला काय सांगितलं की प्रॉपरली तुमचं क्रॉप कधी हार्वेस्टिंग करायचं किंवा ते प्रॉपरली ड्राईंग झालंय का, ते ड्राईंग झाले की नाही तुम्हाला कधी कळणार आहे? वेन अ वुडन प्लॅंक इज मूव्ड विथ प्रेसिंग ओव्हर द ड्राईंग ग्रॅम. जे काय तुमचे ड्राईंग ग्रॅम्स आहेत ब्लॅक ग्रॅम, त्याच्यावरून जर तुम्ही वुडन प्लॅंक फिरवला किंवा मूव्ह केला तर तुम्हाला त्याच्यामधून ग्रेन्स बाहेर आलेले दिसतील. म्हणजे तुमचं काय झालंय की प्रॉपरली ड्राईंग झालंय त्या ह्याचं. देन बुलक पुलिंग अ हेवी स्टोन रोलर आर अलाउडेड. ओके. तर हे पण तेच सांगितले की ग्रेन सेपरेट करण्यासाठी तुम्ही काय करा की बुलक पुलिंग आणि हेवी स्टोन रोलर आर अलाउडेड टू मूव्ह ऑन. म्हणजे त्याच्यावरून फिरवा. मग तुमचं काय होईल की तुम्हाला तुमची थ्रेशिंगचं कम्प्लीट होईल आणि तुमचे ग्रेन्स काय होतील? सेपरेट होतील. yield will be higher in a black gram crop if it is sown the second fortnight of the September. म्हणजे तुमचं yield कधी जास्त येईल असं सांगितले, जेव्हा तुम्ही ब्लॅक ग्राम कधी ग्रो कराल? सप्टेंबर फोर्टनाईट म्हणजे फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसानंतर जेव्हा कराल तेव्हा तुमचं काय होईल की yield will be higher. Then neem oil is sprayed at 6 liter per acre to control of the powdery mildew in a black gram crop. ओके. तर पावडरी मिल्ड्यू काय की डिसीज आहे आणि तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत की नीम ऑइल इज स्प्रेड. नीम ऑइल स्प्रे करणार आहेत जसं की सांगितले 6 लिटर पर एकर फॉर द कंट्रोल ऑफ द पावडरी मिल्ड्यू इन अ ब्लॅक ग्रॅम. Then mixing the black gram seeds with ash and storing them in earthen pots for a longer period. ठीक आहे. तर काय करा की ब्लॅक ग्रॅम्स आहेत ते काय करा की मिक्सिंग विथ ऍश बरोबर मिक्स करा आणि स्टोरिंग द अर्धन पॉट्स आणि अर्धन पॉट्स मध्ये तुमचे स्टोरिंग करा. देन कोटिंग द ब्लॅक ग्रॅम विथ द कॅस्टर ऑइल टू इन्क्रीजेस द कीपिंग द क्वालिटी. ओके. कोटिंग द ब्लॅक ग्रॅम विथ द कॅस्टर ऑइल. जे कॅस्टर ऑइल आहे त्याचं कोटिंग करा. म्हणजे कॅस्टर ऑइल ब्लॅक ग्रॅमला लावा. कशासाठी? टू इन्क्रीजेस द कीपिंग क्वालिटी त्यांची इन्क्रीज होण्यासाठी. देन मिक्सिंग द ब्लॅक ग्रॅम विथ स्वीट फ्लॅग पावडर फॉर द सीड पर्पज. जर तुम्ही सीड पर्पज साठी ते ठेवणार असाल किंवा सीड म्हणून तुम्ही नेक्स्ट इयरला तुम्ही जर यूज करणार असाल तर काय सांगितले की मिक्सिंग द ब्लॅक ग्रॅम विथ स्वीट फ्लॅग बरोबर मिक्स करा. Then black gram grains broken into house will be expect from the evil attack during the storage. ठीक आहे. तर हे सगळे ट्रेडिशनल मेथड्स आहेत इन ब्लॅक ग्रॅम. देन नेक्स्ट क्रॉप आहे काउपी. काउपी मध्ये कुठले ट्रेडिशनल मेथड्स तुम्ही करणार आहेत यूज? देन प्युरिफाईड बटर मिल्क इज स्प्रेड ऑन काउपी क्रॉप टू कंट्रोल ऑफ द येलो मोझॅक डिसीज. ओके. तर काय करणार आहे? स्प्रेइंग करणार आहे. कशाचं स्प्रेइंग करणार आहे? प्युरिफाईड बटर मिल्क तुम्ही स्प्रे करणार आहे इन अ काऊ पी फॉर द कंट्रोल ऑफ द मोझॅक डिसीज आहे त्याला काय म्हटलं जाते? ग्रीन ग्रॅम डिसीज. ओके. तर हा जो डिसीज आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे की स्प्रेइंग करणार आहे प्युरिफाईड बटर मिल्कचं. देन व्हेजिटेबल ऑइल इज मिक्स्ड विथ काऊ पी बिफोर स्टोरेज. बिफोर स्टोरिंग द काऊ पी vegetable oil is mixed with the cowpea. Then for the safe storage, cowpea seeds are filled in a earthen pot to its 5 to 5th volume and the remaining volume is filled with ash. Also filled in. म्हणजे काय सांगितलं की स्टोरिंग साठी सांगितले. जे cowpea seeds आहेत ते काय करा की स्टोर करा इन earthen pots मध्ये. Then mix the cowpea seeds with the red earth slurry, dry and store then earthen pots for 1 year. ओके. तर काउपी जे सीड्स आहेत ते रेड अर्थ स्लरी मध्ये मिक्स करा आणि त्याच्यानंतर ते ड्राय करा किंवा स्टोअर करा. ठीक आहे. तर हे काउपी मधले जे ITK आहे. देन ग्रीन ग्रॅम मध्ये बघा की मिक्सिंग द ग्रीन ग्रॅम सीड्स विथ सँड. मूग आहेत तुमचे जे ग्रीन ग्रॅम चे सीड्स आहेत ते काय करा की सँड बरोबर मिक्स करा बिफोर द स्टोरेज. देन बघा
तर ग्रीन ग्रॅमचं एकच तुम्हाला सांगितले. देन बघा पीज, वाटाण्यामध्ये काय करा की रेझिंग द पीज ड्युरिंग द जानेवारी, दॅट इज द ड्युरिंग द हेवी मिस्ट टाइम रिड्यूस द टाइम प्लांट ग्रोथ लीड्स टू द पुअर यील्ड. ओके. तर फर्स्ट काय सांगितले की रेझिंग द पीज ड्युरिंग द जानेवारी, म्हणजे काय सांगितले अर्ली सोईंग करा, जानेवारीमध्ये लावा की त्याच्यामुळं जर तुम्ही लेट लावाल तर तुमचं काय होईल की विच रिड्युसेस द यील्ड अँड प्लांट ग्रोथ. देन ट्री हार्वेस्टिंग विदिन अ 10 days इंटरवल. ओके. जे काही हार्वेस्टिंग तुम्हाला करायचं आहे ते हार्वेस्टिंग आहे ते 10 days इंटरवलनं तुम्ही करा. ट्री हार्वेस्टिंग करा विदिन अ 10 days इंटरवल फॉर द गुड हार्वेस्ट. ओके. देन ग्राउंडनट. ओके. भुईमुग मधलं आपण बघणार आहेत. तर हे थोडेसे मायनर आहेत, ते नाही केलं तरी चालेल. पण मेज, राईस, ठीक आहे, ग्राउंडनट, त्याच्यानंतर शुगर केन, हे जे इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत ते तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघाल तर तुम्हाला विचारले बऱ्याच वेळा. ग्राउंडनट, राईस विचारले, मेज विचारले. ठीक आहे. तर ग्राउंडनट मधले ITK बघणार आहेत आपण. काउपी ग्रोन याचा इंटरक्रॉप. ओके. तर काउपी तुम्ही इंटरक्रॉप म्हणून लावा इन ग्राउंडनट मध्ये. देन ग्राउंडनट पॉट्स आर थ्रेश्ड बाय द स्प्रेडिंग ऑन अ थ्रेशर फ्लोअर अँड द बीटिंग विथ द वुडन स्टिक फॉर ऑइल एक्स्ट्रॅक्शन. जर तुम्हाला ऑइल एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल ग्राउंडनट मधून, ग्राउंडनट भुईमुग, तर तुम्ही काय करा की थ्रेश्ड बाय स्प्रेडिंग ऑन थ्रेशिंग फ्लोअर किंवा बीटिंग विथ वुडन स्टिक. जर तुम्हाला त्यातून ऑइल काढायचं असेल तर काय करा, बीटिंग विथ वुडन स्टिकनी बीटिंग म्हणजे झोडपा किंवा त्याच्यावरती मारा फॉर द ऑइल एक्स्ट्रॅक्शन. देन किचन ॲश इज स्प्रेड अराउंड द ग्राउंडनट टू स्टोरेज बॅग्स टू प्रिव्हेंट इन्सेक्ट अटॅक. तर जे तुमची किचन ॲश आहे, म्हणजे जी ॲश आहे तुमची, ते काय करा की विच इज आर स्प्रेड ऑन अ ग्राउंडनट वरती स्प्रे करा फॉर द स्टोरेज बॅग मध्ये तुम्ही स्प्रे करा फॉर द इन्सेक्ट अटॅक. व्हेरियस जे इन्सेक्ट अटॅक आहेत किंवा पेस्ट अटॅक आहेत त्याच्यासाठी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की किचन ॲश स्प्रेड करा. देन सँडी सॉइल इज हायली सुटेबल फॉर द ग्राउंडनट क्रॉप. जी काही सँडी सॉइल आहे, सँडी म्हणजे तुम्ही शिकला असाल, विच इज आर हायली सुटेबल फॉर द ग्राउंडनट क्रॉपसाठी मेनली सुटेबल आहे. देन ग्रो काउपी ॲज अ बॉर्डर क्रॉप टू अट्रॅक्ट द रेड हेरी कॅटरपिलर. ओके. तर तुमचं जे ग्राउंडनटचं क्रॉप आहे तर ते काय करा की बॉर्डर क्रॉप म्हणून लावा. बॉर्डर म्हणजे तुमचं जे फील्ड आहे, मेन फील्ड ग्राउंडनट, आणि त्याचे जे बॉर्डर्स, म्हणजे बॉर्डर समजते कडेला लावतात ते, तर ते बॉर्डर क्रॉप म्हणून तुम्ही काय लावा की काउपी लावा. कशासाठी? टू अट्रॅक्ट द रेड हेरी कॅटरपिलर. ही पण एक पेस्ट आहे. रेड हेरी कॅटरपिलर ही एक पेस्ट आहे. ते अट्रॅक्ट होण्यासाठी तुम्ही बॉर्डर क्रॉप म्हणून काय लावा, काउपी लावा. ठीक आहे. तर बघा कुठे कुठे इंटरक्रॉप म्हणून लावले, कुठे बॉर्डर क्रॉप म्हणून लावले, ते बघा थोडं. Then during nights, burning the heaps of straw in several places near the field, along with a bucket full of water or castor cake, dissolved water. Okay. तर काय सांगितलं की फर्स्ट ड्युरिंग नाईट मध्ये काय करा की बर्निंग द हिप्स ऑफ स्ट्रॉ, म्हणजे व्हेरियस जे स्ट्रॉचे हिप्स आहेत, म्हणजे ढीग आहेत, ते काय करा की बर्न करा, पेटवा. बर्निंग द नाईट्स ड्युरिंग द हिप्स ऑफ द स्ट्रॉ सेव्हरल प्लेसेस नियर द फील्ड अलॉंग विथ द bucket full of water or castor cake, dissolved water near the fire to kill the insect. ओके. या पूर्ण लाईनचा अर्थ काय की ऍट नाईटला काय करा की तुम्ही नाईटला काय करा की मेनली बर्निंग करा. कशाचं बर्निंग करा? हिप्स ऑफ स्ट्रॉ, व्हेरियस हिप्स म्हणजे ढीग, स्ट्रॉचे ढीग जे असतील ते काय करा, बर्निंग करा. आणि त्याच्या शेजारी काय करा, बकेट द फुल ऑफ वॉटर अँड कॅस्टर केक. एक बकेट भरून ठेवा पाण्यानी, वॉटरनी आणि कॅस्टर केकनी नियर द फायर. आणि त्या जाळाजवळ तुम्ही एक बकेट भरून ठेवा पाण्यानी, ज्याच्यामध्ये काय आहे की कॅस्टर ऑइल आहे किंवा कॅस्टर केक आहे. आणि जी काय हे वॉटर आहे किंवा ते कॅस्टर केक आहे, त्याच्याकडे काय होतं की जे हे आहेत व्हेरियस इन्सेक्ट आहेत, ते काय मेनली होतात, अट्रॅक्ट होतात. ओके. तर पहिल्यांदा बर्निंग करा. बर्निंग का सांगितले? मेनली तुम्हाला माहित असेल की बरेच इन्सेक्ट आहेत की जे लाईटकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की तुमच्या घरी जर बल्ब लावला असेल, तर बल्ब किंवा ट्यूब लावली असेल, तर त्याच्याकडे बघा की तुम्हाला रात्री बरेच इन्सेक्ट अट्रॅक्ट झालेले दिसतात. ओके. तर जे इन्सेक्ट असतात, जे लाईटकडे अट्रॅक्ट होतात, त्याला काय म्हणायचं, नॉक्टेरियल इन्सेक्ट. आणि मेनली जर तुम्ही ग्राउंडनटचं जे फील्ड आहे, त्या फील्डमध्ये जर तुम्ही
बर्निंग केलं म्हणजे काय होणार आहे की लाईट क्रिएट होणार आहे किंवा तुमचं काय म्हणायचं लाईट क्रिएट होईल म्हणजे जाळ होईल ना आणि त्या जाळाकडे मेनली काय होतील की बरेच इन्सेक्ट अट्रॅक्ट होतील. ठीक आहे आणि त्याच्या शेजारी काय सांगितले की तुम्ही काय करा की एक बकेट भरून वॉटर ठेवा आणि कॅस्टर केक ठेवा आणि तर काय होतं की मेनली त्या बर्निंगमुळं म्हणजे जी लाईट आहे त्या लाईटमुळं आणि जे तुम्ही भरून ठेवले वॉटर आणि हे कॅस्टर केक याच्याकडे काय होतात की बरेच इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. ओके तर मेनली इन्सेक्ट हॅव्हिंग सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन म्हणजे काय द इन्सेक्ट हॅव्हिंग सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन मीन्स बरेच इन्सेक्ट आहेत ज्यांना की स्मेल येतो आणि त्या स्मेलकडे ते अट्रॅक्ट होतात. जसं बघा की मँगोवरती तुम्ही बघत असाल मँगो फ्रूट फ्लाय तर बघा की त्यांना एक असा फ्रूट फ्लाय फ्रुटी स्मेल येतो किंवा बरेच रायपन झालेले फ्रुट्स असतात त्यांचा स्मेल येतो आणि त्या स्मेलकडे ते अट्रॅक्ट होतात. ठीक आहे तर पर्टिक्युलर मी फ्रूट फ्लायचं सांगितलं मँगो फ्रूट फ्लायचं. तसंच इथं काय आहे की ग्राउंडनट मध्ये काय सांगितलंय की तुम्ही काय करा फर्स्टली बर्निंग ऑफ द स्ट्रॉ बर्न करा आणि त्याच्या शेजारी तुम्ही काय करा की एक बकेट भरून ठेवा त्याच्यामध्ये काय आहे की वॉटर ऑर कॅस्टर केक आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर आणि कॅस्टर केक आहे आणि त्याच्याकडे काय होतात की या दोन्हीकडं बरेच इन्सेक्ट आहेत की जे फायरकडं आणि तुमचं जे हे ठेवलंय बकेटमध्ये वॉटर आणि कॅस्टर केक ठेवलंय त्याच्याकडे काय होतात की अट्रॅक्ट होतात. ओके म्हणजे तुमच्या त्या पेस्ट तुमच्या कंट्रोल होतील किंवा मग तुम्ही काय करू शकताय की त्यांना किल करू शकताय. ते सांगा की स्प्रे द लाईम सोल्युशन टू कंट्रोल ऑफ द लीफ रोलर. लाईम सोल्युशन तुम्ही तयार करून ठेवा कशासाठी फॉर कंट्रोल ऑफ द लीफ रोलर पण ग्राउंडनटची एक पेस्ट आहे ती कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की लाईम सोल्युशन करून ठेवा किंवा स्प्रे करा लाईम सोल्युशन. देन स्प्रे द वॉटर टू कंट्रोल द लीफ रोलर अटॅक. अनादर सांगितले ते पण सांगितले की लीफ रोलरसाठी काय सांगितले स्प्रे द वॉटरचा अटॅक करा म्हणजे तुमचे लीफ रोलर्स असतील ते कमी होतील. देन ग्रो कॅस्टर ॲज अ बॉर्डर क्रॉप और ट्रॅक क्रॉप टू रिड्यूस द अटॅक ऑफ द टोबॅको कटवर्म. ठीक आहे तर काय सांगितलं की कॅस्टर क्रॉप मेनली ग्राउंडनटमध्ये तुम्ही काय लावणार आहे की कॅस्टर क्रॉप बॉर्डर क्रॉप म्हणून लावणार आहेत किंवा ट्रॅप क्रॉप म्हणून लावणार आहे. ट्रॅप क्रॉप म्हणजे काय की असं क्रॉप की ज्याच्याकडं ॲग्रिकल्चर पेस्ट म्हणजे तुमच्या अट्रॅक्ट होतील. जसं फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे ग्राउंडनट आणि कॅस्टर या दोघांची पण एक पेस्ट आहे कटवर्म किंवा टोबॅको कटवर्म ही त्यांची पेस्ट आहे आणि या दोघांच्या पेस्ट मधलं जर तुम्ही तुमचं मेन क्रॉप आहे ग्राउंडनट आणि ग्राउंडनट वरचे जे कटवर्म्स आहेत ते काय होतील की ऑब्व्हियसली तुम्ही कॅस्टर क्रॉप लावलंय म्हणजे काय होतील की कॅस्टर क्रॉप पण जातील. म्हणजे जी पेस्ट आहे पोटॅटो नाही टोबॅको कटवर्म्स पोटॅटोला पण आहे ही पेस्ट पण टोबॅको कटवर्म्स ही एक पेस्ट आहे ती काय होईल की तुमची त्याला दोन होस्ट मिळतील म्हणजे एकतर मेनली ते ग्राउंडनट वरती फीड करतील आणि दुसरे असतील ते कॅस्टर वरती फीड करतील. म्हणजे असं नाही की तुमचे सगळे जे कटवर्म्स आहेत ते ग्राउंडनट वरतीच फीड करतील. म्हणजे असं नाही की तुमची पेस्ट पूर्णपणे कंट्रोल होईल पण त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा ज्याचा जो अटॅक आहे तो थोडाफार प्रमाणात कमी होईल. कमी होईल कारण तुम्ही ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावताय कॅस्टर क्रॉप लावताय. ठीक आहे तर लक्षात ठेवा ग्राउंडनटमध्ये ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावतात कॅस्टर क्रॉप लावतात. जसं फिल इन द ब्लँक्स पण तुम्हाला असतात जसं की फॉर द कंट्रोल ऑफ द टोबॅको कटवर्म डॅश ट्रॅप क्रॉप इज ग्रोन इन अ ग्राउंडनट. ओके तर बघा ठीक आहे तर कॅस्टर क्रॉप लावतात तुम्ही. देन बघा समर प्लॉविंग करा. समर प्लॉविंग इज प्रॅक्टिस्ड फॉर द कंट्रोल ऑफ द रेड हेरी कॅटरपिलर पेस्ट. ओके जसं मी मगाशी सांगितलं जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा प्लॉविंग करताय तर बघा की जसं जसं तुमचं ट्रॅक्टर पुढे जाईल तसं तुम्हाला मी ऑब्झर्व केलं असेल तर बघा की तुम्हाला व्हेरियस म्हणजे बगळे असतात की जे ट्रॅक्टरच्या खाली जमिनीमध्ये तुम्हाला दिसतात. ते काय करत असतात व्हेरियस जे इन्सेक्ट असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला पर्टिक्युलर सांगितले की रेड हेरी कॅटरपिलरचे जे लार्वल स्टेज आहेत लार्वल म्हणजे अळी ज्या अळी असतात त्या काय करतात की मेनली प्रत्येक जे इन्सेक्ट आहेत त्या प्रत्येक इन्सेक्टच्या व्हेरियस जे स्टेजेस आहेत ते काय करतात की हायबरनेशनला जातात. हायबरनेशन म्हणजे काय जसं तुम्ही आता बघितलं असेल तुम्ही सीड डॉर्मन्सी असते. सीड डॉर्मन्सी म्हणजे रेस्टिंग पिरियड असतोय सीड मधला रेस्टिंग पिरियड असतोय. तसंच इन्सेक्ट मध्ये काय असते की डायपॉज असते आणि डायपॉज असते म्हणजे काय
त्यांच्यामध्ये पण असं एक पिरियड असतो त्याच्यामुळे त्या ह्याला जातात, हायबरनेशनला जातात. हायबरनेशन म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटीज न करता त्या राहतात. ओके. तर त्या जे असतात लार्वा असतील, प्युपा असतील, त्या काय असतात की त्या जमिनीत जाऊन बसलेल्या असतात आणि जेव्हा तुम्ही प्लॉविंग करता त्यामुळे काय होते की तुमची खालची जमीन किंवा खालची माती वर येते. म्हणजे त्याच्या ज्या लार्वा, प्युपा हायबरनेशनला गेलेल्या असतात त्या वरती येतात आणि त्या काय करतात, दे पिकिंग अप बाय द बर्ड्स आणि ते बर्ड्स बर्ड्स काय करतात की पिक करतात. ओके. म्हणून मेनली प्लॉविंग केलं जातंय. ठीक आहे. समर प्लॉविंग. तुमचं नेक्स्ट लेक्चर आहे काय? होय मॅडम. ठीक आहे. तर एवढंच आपण संपू ग्राउंडनटचं. देन बघा की समर प्लॉविंग करा म्हणून सांगितले. देन अनदर मिक्स द नीम ऑइल विथ द इरिगेशन वॉटर. नीम ऑइल मिक्स करा विथ द इरिगेशन वॉटर. देन स्प्रे द नीम ऑइल ॲट द रेट 6 लिटर पर एकर. आणि अजून एक सांगितले नीम सोल्युशन 4% or neem kernel extract 6% is sprayed to the control of the rust disease and ग्राउंडनट. रस्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला नीम ऑइल सोल्युशन तुम्हाला सांगितले. ठीक आहे. ठीक आहे. बरं झालं. ठीक आहे. तुमचं नेक्स्ट लेक्चर असेल. आज जे शिकवलंय ते मिडला नाहीये. लास्ट लेक्चरला पर्यंत शिकवलंय तेवढंच मिडच्या एक्झामला आहे. ठीक आहे. आज शिकवलेलं मिडला नाही.